जिंकेल तो आठवडी संघासोबत सेमीफायनल खेळेल. कॅप्टन कुल नामदेव बाबा लगेच रेडी राहायचं मित्रांनो. आठवडी टीम लगेच युवावतीचे गाणे शेट तुम्ही कुठे मिस होतो आता. तुम्ही स्टेज सोडून जाऊ नका प्लीज दादा. अनिल दादा तुम्ही व्यासपीठावरती बसून घ्या. एक चांगलं येतो अनिल दादा प्लीज. व्यासपीठ तुम्ही सोडू नका. नक्कीच वेलकम अंकुश दादा चाळके. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. यायचं दादा व्यासपीठावरती. अंकुश दादा एक चांगलं व्यक्तिमत्व पाहतोय. संदेश दादा शिंदे पाहतो दादा तुम्ही देखील या व्यासपीठावरती दादा बसून घ्यायचं. कुठे जाऊ नका. मान्यवर पाहतोय. अजून 2 मॅचेस नक्कीच आपण पाहतो. रॉयल सारखी टीम कुठेही जाऊ नका. रोशन प्लीज कुठे जाऊ नका मित्रांनो. तुमचं युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मानकरमध्ये दाखवलं जाते स्क्रीनवरती. ओव्हर क्रमांक 1 मधील शेवटचा सेंडूचा खेळ बाकी असेल. धावा झालेत फक्त आणि फक्त 4. बॅटिंग करावी लागेल किल्लेवरगडी टीमला. खरंच कौतुक आणि बाद असेल नितीन दादा. खरंच स्कोरिंग आपण चांगलं पाहतोय. ज्यांच्याकडे सकाळी सकाळी चांगलं स्कोर बोर्ड लिहिलं जाते. खरं नितीन दादा खरंच कौतुक केलं. थँक्यू सो मच. स्कोर बोर्ड लिहिला जातो. 1 टू शेवटचा सेंडू. हो यावेळी स्लॉट मध्ये होता चेंडू निघून जातोय काय नाही. पकडली जाते. साधी सोपी सिंपल झेल. राहुलने पकडली झेल आणि फलंदाज करणचा केला खेळ समाप्त. पहिला धक्का लागतो टीम किल्ले मोरगिरी संघाला. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 4च्या घरात. 6 चेंडू 4 धावा. नक्कीच मी वारंवार मित्रांनो सांगत होतो. खरंच उद्या सकाळी 10 वाजता सगळ्यांनी रेडी राहा. सकाळी 10 वाजता मोना प्रीमियर लीगचा फॉर्म सोडला जाईल मित्रांनो. सहकार्य करा. सर्वांनी फॉर्म भरा. आपलं असून आपल्याला मोठं करायचं आहे मित्रांनो. सर्वांनी फॉर्मला खूप सारं सहकार्य द्या. थँक्यू सो मच. थोड्या दिवसामध्ये आपल्याला सर्व काही सांगितलं जाईल. स्पॉन्सर टी शर्ट्स फक्त तुम्ही फॉर्म भरा. उद्या सकाळी 10 वाजता फॉर्म सोडले जातील. नक्कीच थँक्यू सो मच. कुसुम संघ दादा तुमचा खेळ चांगला होता. कुसुम संघ नो डाऊट. नक्कीच चांगली बाब आहे. मोना क्रिकेटचे फॉर्म सोडले जातील. नेक्स्ट संडेला आयकॉन खेळाडू चॉईस केले जातील. आयकॉन चॉईस खेळाडू सर्वांना चॉईस केलं जाईल. नेक्स्ट संडेला तो लिलाव असेल. त्याच्यानंतर लिलाव देखील मध्ये केला जाईल एक मोठा. त्याच्यानंतर एक टुर्नामेंट चांगली केली जाईल. महत्वाची खेळ असेल तो देखील. जाऊया मॅचच्या दिशेने पहिला चेंडू. ओहो पहिला चेंडू. गोलंदाज आबीला पाहतोय. लांबलचक हाईट असणारा हा गोलंदाज आबी. लांबलचक लाईनअप. काल नाटक संघ थोडासा वाल्मिक मध्ये थोडासा नाराज झाला. मनोजला काल रात्रभर झोप नसेल लागली. पण जाऊ द्या कालचं झालेलं विसरून जावा. आज आम्हाला काही करायचं ते करून दाखवा. नक्कीच खरंच कौतुक असेल कमिटीचं. खरंच खूप कौतुक असेल कमिटीने ना लीग वरती आपल्या 100% देते. लीग यावर्षी भरवायची म्हणजे भरवायची. आपल्या पोरांना प्लॅटफॉर्म करून द्यायचं म्हणजे द्यायचं. तेच करून दाखवते लीग. खरंच कमिटीचं कौतुक करतो. कमिटीचं कौतुक केलं आणि चेंडू निघून जातोय. बिग 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 षटकार. फलंदाज समीर ठोकतोय. 6 धावा. आबीवरती अटॅक केला जातो. धावफलक जाऊन पोहोचतो 10च्या वर. अभिला कमबॅक करावा लागेल. 2 चेंडूचा खेळ झाला. धावा झाले 10. यावेळी नाही. यावेळी कमबॅक. तू शेर तो मै 1.25 शेर. तू 10 नंबरी तो मै 11 नंबरी. आणि इथे चेंडू टाकला जातो डॉट. तिसरा चेंडू होतो डॉट. धावा झाले 10. धावफलक थांबवावा लागेल. महत्वाची मॅच पाहतोय दोन्ही टीम समोर गेली संघाला. आणि चेंडू झाले 4. 2 गो. लगेच रितेश रेडी असेल. लगेच आठवडी संघ नेक्स्ट मॅच तुषार रितेश. आपल्याला आज बाजी मारायचं आहे मित्रांनो. खरंच रेडी आठवडी टीम. 3 चेंडू खेळ झाला. महत्वाचे 3 चेंडू. हो बॅट्सिंग पंचवळे ऑफस्टिक. फेकी केली जाते बरोबर. वाईटची फक्त सिंगल एकदा असेल आणि विकेट असेल. वाईट आहे. बॉल किती झाले? 3 झाले. किती बॉल झाले बघ. धावा झाले 18. चेंडूचा खेळ झाला 3. 19 थोडस करून सहकार्य करा. 19 धावा झालेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी बॅटची कडा. मिस्टानी स्टोक. फटका बसला जास्त आकाशात. एलिव्हेशन जास्त आणि विकेटचं पतन. फलंदाज धक्का क्रमांक लागतो 3रा. अर्थातच आपण पाहतो फलंदाज हरीशला. बॅक टू द डगआउट. म्हणजे चेंडूचा खेळ झाला 4 ना.
4 चेंडू ओके झाले. ओके 2-2 महत्वाचे 2 चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर आठवली टीम लगेच रेडी राहायचं. सागर बाबा नामदेव बाबा कॅप्टन संपूर्ण रेडी असा मित्रांनो. आज बाजी मारावी लागेल. आठवली टीम वॉरियर संघ पाहतोय. आज जलवा घेऊन आलाय. आज प्रॅक्टिस महत्वाची होती. प्रॅक्टिस केली खूप खूप दिवस प्रॅक्टिस केली. आज संघ पोचला सेमीफायनल साठी. आता मेहनत करावी लागेल. एक मॅच मेहनतीचे असेल. पुढचा चेंडू हो 5वा चेंडू. काय होते मनोजने अपील केली आणि चेंडू निघून जातो. या सिटीचा डॉट बॉल. नक्कीच सागर बाबा आठवली टीम आपण लगेच सकाळी 10 वाजता उद्या फॉर्म सोडले जातील. MPL चे फॉर्म भरा. सहकार्य करा. उद्या MPL चा फॉर्म सोडला जाईल. मोन्ना प्रीमियर लीग. एका चेंडूला केवढा असेल? एक सिंगल विकेट असेल. ओके ठीक आहे. 1-2 शेवटचा चेंडू बाकी असेल मित्रांनो. उद्या सकाळी 10 वाजता फॉर्म सोडले जातील ऑनलाईन. सर्वांनी सहकार्य करा. MPL चा फॉर्म सोडला जाईल. सर्वांनी फॉर्म्स भरा. आपल्या मोन्ना क्रिकेट असोला सहकार्य करा. MPL एक चांगली दमदार स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन येते. मोर्ना प्रीमियर लीग पर्व पहिला असेल. नेक्स्ट संडेला आयकॉन गौरव देखील वाटपले जातील. 1-2 शेवटचा चेंडू. ओहो यावेळी ऑफसाईडला खेळायचा होता. शॉटम जॅक करायचा होता. फटका बसला. त्याच्यानंतर डॉट चेंडू होतोय. तिसऱ्या षटकाचे होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि धावफलक जाऊन पोहोचलोय. नक्कीच धावा झालेत. करून धावा 19 झाले का? 18 ना 19 झाले. ओके ते लिहिण्यात थोडंसं मिस्टेक होतं. 19 झाल्यात. एका धावेचं असेल. 18 चेंडू 20चं समीकरण. थोडंसं आज आपण पाहतोय सोन्या ऋषी चेतन दादा सर्व दोघांचे आता संध्याकाळी सत्र झालंय ना. हो द्या चुकामूक होत असतात. जाऊ द्या आपली स्पर्धा सहकार्य करून घ्या. 18 चेंडू 20चं समीकरण. मनोजची टीम कॅप्टन कोण चांगली स्पर्धा पाहतोय. 18 चेंडू 20चं समीकरण. वाटतं तेवढं सोपं नसेल. अवघड करावं लागेल किल्लेमर्गरी संघाला आणि अवघड करतानाच आपली टीम जिंकावी लागेल. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो आतोली संघासोबत 2 हात करेल. काय होतं कोणता संघ जाईल सेमीफायनलसाठी. जाऊ नका पाहत राहा. मैत्री चषक 2026. चला स्पीडअप करा लगेच. टीम नाटोली संघ कॅप्टन लगेच पाठवा. ओपनिंग जरी पाठवा. 18 चेंडू 20चं समीकरण. एक चांगली स्पर्धा पाहतोय. उद्या सकाळी ठीक 10 वाजता आपल्यापर्यंत पोहोचला जातो. सचिनजी पाटील साहेब असतील. संपूर्ण कमिटी असेल. उद्या सकाळी 10 वाजता फॉर्म सोडले जातील MPL चे. खरंच क्रिकेटचा महासंग्राम रंगला जाईल मोर्ना प्रीमियर लीग मध्ये. उद्या सकाळी ठीक 10 वाजता फॉर्म सोडला जाईल. नेक्स्ट संडेला आयकॉन खेळाडू वाटप केले जातील. थोड्या दिवसाने लिलाव देखील केला जाईल. त्याच्यानंतर लीग देखील फेब्रुवारीमध्ये येईल आपल्या भेटीला. कमिटी खूप मेहनत घेते. 18 चेंडू 20चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये एका साईडला जर्सी नंबर 1 चाललाय. संघाचा कॅप्टन हुकमे एक्का मनोजला पाहतोय. तो नाश्ता गेला त्या समोर असेल. एक फलंदाज पाहतोय. प्लीज अभि दादा आपला पेजमॅन पाठवा बाबा. नाव नसेल माहिती प्लीज बॅट्समॅनचं. पेजमॅन थोडंसं पाठवा. मनोज आणि मनोजसोबत कोण असेल? सतीशला पाहतोय. सेकंडला सतीश असेल. नॉन सेकंडला मनोज असेल. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी चालली. ओपनिंग प्लेअर चाललाय. आतोली संघ रेडी राहायचा लगेच. कॅप्टन कोविल नामदेव बब्बर. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. खरंच 18 चेंडू 20चं समीकरण. करूया मॅचला सुरुवात. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आला गोलंदाज अर्थातच टीमचा हुकमी अक्का करण आलाय आणि स्टॅकेला गोलंदाज पाहतोय आपण सतीशला. पहिला चेंडू. ओहो पहिला चेंडू टप्पा खेचला की फलंदाजाला जाग्यावरती उभं केलंय. मी पहिलेच बोललो होतो 18 चेंडू 20 धावा देखील डिपेंड होऊ शकतात. सकाळी 18 चेंडू 21 धावा डिपेंड झाल्या. 18 चेंडू 24 धावा डिपेंड झाल्यात. मॅच बनू शकते. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर तरला महत्व नाही मित्रांनो. बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल.
उभे फटका फसला, चेंडू निघून जातोय. कार्पेटला आग लागत चेंडू निघून गेलाय. पुण्याचा वापता दगडूशेठ बॉल घेतो सीमारेषेची भेट. 4 धावा. दोन चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले 4. दोन चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले 4. अजून 16चं समीकरण असेल. कमबॅक करावं लागेल गोलंदाज करणला. किल्लेमधून संघ खूप मेहनत घेतो. आज थोडासा बॅटिंग नाही राहिली. उभे पॅचची कडा. तिकीच एक सिंगल पाहतोय. चांगला बॅटचा विच घेतला. त्याच्यानंतर एक सिंगल लाव. कमबॅक करावं लागेल. थोडासा पावडर षटक चांगलं टाकावं लागेल गोलंदाज करणला. 3 चेंडू 4 धावा 5 धावा. महत्वाचे 3 चेंडू. 15वी पार्टी जोरात असेल संतोष दादाकडून. आयोजन खूप महत्वाचं. एक चांगली स्पर्धा पाहिली जाते. 12 चेंडू 7चं समीकरण. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय समीर. पहिला चेंडू राहुल साठी. हो कमबॅक केला जातो गोलंदाजाकडून समीरकडून. जर ते 3 चौकार करंच्या ओव्हर मध्ये आले नसते ना, मॅच मध्ये 30 आले असते. ते 3 चौकार आणि डोक्याला थोडासा ताण वाढला जातो. आता समीकरण असेल 11 चेंडू 7 धावा. चांगले चेंडू हाताळावे लागतील. महत्वाचा चेंडू. अचूक टप्पा टाकावा लागेल समीरला. समीरची ती क्षमता असेल. फटका बसला. चेंडू निघून जातो. 1 बाउन्स. एका सिंगल डिजिट मध्ये. नक्कीच आतुली टीम लगेच रेडी राहायचं. थोडस बॉडी गरम करायचं. आतुली टीम. संदीप यादव लगेच आतुली टीम रेडी राहायचं मित्रांनो. आतुली टीम पाहतोय सेमीफायनल साठी दाखल झाले. याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो जाईल आतुली संघासोबत 2 हात करायला. आतुली संघ आज खूप मेहनत घेतली. आज संघ आपला पोहोचलाय सेमीफायनल साठी. एक मॅच एक पाऊल महत्वाचं असेल. एक पाऊल टाकलं की बक्षीस आपल्याकडे येईल. एक महत्वाचं पाऊल. टप्पा चुकला तर आपला कार्यक्रम होणार. टप्पा चुकवणं चालणार नाही. चांगला खेळ दाखवावा लागेल आतुली संघाला. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो आतुली संघासोबत फाईट करेल. 2 चेंडूचा खेळ झाला. महत्वाचे 4 चेंडू. बॅटची कडा पीकीएस. तूने सुना यस मैंने भी सुना. बॅटची पीकीएस. कॉल होता कॅचचा. कॅच होते ड्रॉप आणि चेंडू होते डॉट. समीकरण बदललंय. पहिल्या षटकामधील 3 चौकार. करणला थोडेसे डोकी पडत असतात. कारण बॅटिंग आज करणची झाली नाही. शांत करण होता. बॅटिंग करली असती तर मॅच बनली असती. महत्वाचे 3 चेंडू. ऑन साईडला हलक्या तरी घेऊन गेला. एकाने 1 धाव पूर्ण केले. समीर येतोय. करण येतोय. फक्त सिंगल 1 धाव. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. सिंगल एका धावाने मॅच जिंकावी प्रयत्न केला. धावफलक जाऊन पोहोचलोय. 15 धावा 5 धावेचं समीकरण असेल. महत्वाचे 2 चेंडू 5चं समीकरण. षटकार मॅच विनिंग फटका येतो.